हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि चिकट न होणारी साबुदाणा खिचडी। तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात। सगळ्यात पहिलं पाव किलो शाबू मी रात्रीच भिजत घातला होता। दुसऱ्या दिवशी मऊ असा शाबू भिजलेला होता। तर आता गॅसवर कढई ठेवली। अगोदर कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले। त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल गरम होतंय तोपर्यंत शाबूमध्ये मोठं मोठं वाटायला शेंगदाण्याचं कूट घातलं। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर एक बटाटा साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं बटाटा घालायचं। आता बटाटा लवकर मऊ व्हावं त्याच्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानं बटाटा मऊ पण होतं लवकर आणि आळणी लागत नाही शाबूमध्ये, त्याच्यामुळे मीठ घालून घेतलं, चांगलं मिक्स करून घेतलं। आता मी साबुदाणा खिचडी लाल तिखटातली बनवते, त्याच्यामुळं 1 चमचा लाल तिखट घातलं, चांगलं मिक्स करून घेतलं आणि चांगलं परतल्यानंतर बटाटा त्याच्यामध्ये शाबू घालून घ्यायचा आहे। आता शाबू घालून झाल्यानंतर बघा, आता याला 1-2 मिनटं चांगलं असं परतवत राहायचं आहे। सारखं हलवत राहायचं, नाहीतर शाबू खाली चिटकला जातो, त्याच्यामुळं चांगलं असं परतवून घ्यायचं आहे। आता बघू शकता छान असा शाबू परतला गेलेला आहे। तर आता याच्यावर प्लेट झाकून 1-2 मिनटं अजून शिजवून घ्यायचं आहे आणि 2 मिनटानंतर छान अशी आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। ही साबुदाणा खिचडी बघू शकता मोकळी झालेली आहे, चिकट झालेली नाही, काही नाही आणि ही बनवल्यापासून रात्रीपर्यंत ही खिचडी अशीच राहणार आहे मऊसूत। जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिप्या जर पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।